माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बंधू आणि भगिनींना, जेवढे लोक आत आहेत तेवढेच लोक बाहेर आहेत, तरी मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. संघर्ष यात्रा हा सिनेमा आता आपल्या लवकरच भेटीला येतोय आणि हा संघर्ष एका लोकनेत्याचा होता. म्हणूनच आज आपण मुंबई सेंट्रल स्थानकापाशी आलेलो आहोत, जिकडे काही खास माणसं ही या योद्ध्याबद्दल आपल्याला अधिक माहिती देणार आहेत की ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसासाठी हा नेता आयुष्यभर झटत राहिला. अशी काही सर्वसामान्य माणसं गोपीनाथ मुंडे या एका वादळाबद्दल आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडणार आहेत. हृदयात धरून या विचार करण्यास स्वप्न साकार, हा पुढे होऊन तयार जनतेचे बनून सरदार, रक्षण करा दिन रात्र जी जी, उगवेल कमळ चिखलात जी जी, सरताज हा पुन्हा घ्याना मानान राज सांभाळा, हिमतीन जगा हमखास ध्यास जयकार करू हा जी जी. या क्षणी आपल्याबरोबर ती सगळी लोक आहेत आणि त्यासोबत या सिनेमाचे कलाकार देखील आहेत. सगळ्यात पहिले दिग्दर्शक साकार, मला सांगा की सिनेमा लवकरच रिलीज होतोय. मुळात तुम्हाला काय वाटलं की गोपीनाथ मुंडे सारख्या एका नेत्याच्या आयुष्यावरती असा एखादा सिनेमा बनवावा असं तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम मला असं वाटतं की ही संकल्पना माझ्या प्रोड्युसर्स म्हणजे ओम सिद्धिविनायक मोशन पिक्चर आणि BJP फिल्म युनियनचे सूर्यकांत बाजी, राजू बाजी, संदीपजी गुगे आणि मुकुंद कुलकर्णी यांची होती. त्याच्यानंतर माझी इकडे ह्याच्या प्रोजेक्टमध्ये एंट्री झाली आणि मुंडे साहेबांवर फिल्म बनवायचं त्यांनी ठरवलेलं आणि मी एक्झिक्यूट केलं असं मी म्हणेन. पण जेव्हा ही एवढ्या मोठ्या लोकनेत्यावरती एवढा मोठा सिनेमा बनवायचा, तुमच्या डोक्यात काय होतं? कारण एक आयुष्याचं जीवनपट म्हटलं की त्यामध्ये अनेक गोष्टी असतात, अनेक चढउतार असतात. एखाद्या माणसाचा जो जीवन संघर्ष असतो त्यामध्ये तुम्ही नक्की कोणत्या गोष्टी त्यातल्या हायलाईट करायचं ठरवलं होतं? मला एक ऊसतोड कामगारचा मुलगा राज्याचा उपमुख्यमंत्री कसा बनतो, देश संघर्ष आणि त्याच्यामधनं यूथमध्ये संघर्ष दाखवायचा आम्ही कम्प्लिटली प्रयत्न केला आणि तेच तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये. कुछ दिन के मेहमान हैं आप जाने वाले हैं और हम आने वाले हैं. जो कमळाचा झेंडा घेऊन खांद्यावर राहील तोच भाजपचा, दुसरा कोणीही भाजपचा नाही. आपल्याबरोबर दीप्ती आहे. दीप्ती, एक ज्यांनी आयुष्यभर साथ दिली गोपीनाथ मुंडेंना, अशा प्रज्ञा मुंडेंची भूमिका तू करतेस, तर जेव्हा तुझ्याकडे ही भूमिका आली तुझ्या मनात नक्की काय विचार होता? का तू ही भूमिका करायला होकार दिलास? भूमिका करायला होकार देण्यामागचं आणखीन एक कारण अर्थात आमचे दिग्दर्शक साकार राऊत आहेत. जेव्हा साकारला पहिल्यांदा भेटले त्यावेळेला मला त्यांनी या चित्रपटाबद्दल सांगितलं, या भूमिकेबद्दल सांगितलं. यापूर्वी आम्ही कधीच एकमेकांना भेटलेलो नव्हतो, पण जेव्हा साकारने मला बघितलं या भूमिकेबद्दल सांगताना तो मला म्हणाला होता की तू या रोलसाठी एकदम करेक्ट आहेस. तर मला त्याचा तो कॉन्फिडन्स वाटला की येस मी ही भूमिका करू शकते. तर त्याचा कॉन्फिडन्स आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ही भूमिका स्वीकारली आणि मला खूप आनंद झाला की असं एक व्यक्तिमत्व ज्यांचं कार्यकर्तृत्व खरंच खूप मोठं आहे मुंडे साहेबांचं, त्यांच्या पत्नीची व्यक्तिरेखा मला साकारता येते ही माझ्या दृष्टीने खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट होती. मी लगेच ही भूमिका स्वीकारली साकारने सांगितल्याप्रमाणे आणि त्यात मला काय वाटतं अशा पद्धतीनं आम्ही डिस्कस करून मी हा रोल चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे. तुला काय वाटतं दीप्ती, काय या व्यक्तिरेखेमध्ये अशा गोष्टी होत्या की ज्या आजपर्यंत लोकांनी पाहिल्या? जसं म्हणतात की एखादा जेव्हा मोठा नेता असतो तर त्याची पत्नी ही नेहमी हिमालयाची सावली बनूनच राहते, तिचं व्यक्तिमत्व कधी लोकांसमोर येत नाही. तर ह्याच्यात ते कंगोरे लोकांसमोर येतील असं तुला वाटतं? खरं तर या चित्रपटामध्ये त्यांचं पॉलिटिकल कार्य तर लोकांना माहिती आहे, राजकीय त्यांचं कार्यवर्तुळ अनेकांसमोर आलेलं आहे. पण त्याबरोबरीनं ते घरी कसे होते, घरी त्यांचं राहणीमान कसं होतं, घरी त्यांची वागणूक कशी होती, ते अत्यंत भावनिक होते, अत्यंत अटॅच्ड होते एकमेकांना. आणि या सगळ्या गोष्टीसुद्धा आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की या लहान सहान गोष्टीसुद्धा बघायला नक्की आवडतील, कारण पॉलिटिकल कार्य आणि त्याबरोबरीनं त्यांचं घरचं जे होतं वागणं हे सगळं आम्ही चित्रपटामधून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यासोबत आपल्याबरोबर आहे ओंकार. ओंकार, मला सांग की प्रमोद महाजन यांचे व्यक्तिमत्व, एकंदर जे त्यांच्या पण आयुष्यात म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या आयुष्याला ज्यांनी आकार दिला असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद महाजन. हे जेव्हा तुझ्याकडे भूमिका आली, तुझ्या डोक्यात नक्की काय विचार होता, कशा पद्धतीने ती पोर्ट्रे केली? ज्या वेळेला विचारण्यात आलं त्यावेळेला थोडीशी भीती वाटली की एवढ्या मोठ्या व्यक्तीची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणं ही खूप मोठी आणि कठीण गोष्ट आहे. आणि त्यात बारीकशी जरी चूक झाली तरी लगेच बोलणारी 100 तोंड असतात. चांगलं झालं तर 10 तोंडच फक्त कौतुक करणारी असतात. त्यामुळे भीती होतीच. पण कसं असतं ना की चित्रपट म्हटलं की डिरेक्टर जर का कॉन्फिडंट असेल ना एखाद्या कॅरेक्टरबद्दल, एखाद्या आर्टिस्टबद्दल, तर तिकडे अर्धाधिक काम पूर्ण होतं. साकार कॉन्फिडंट होता की येस यू आर द राईट पर्सन, की हा रोल तूच करू शकतोस. तर ओके फाईन, ठीक आहे. मग त्याच्यानंतरचा पुढचा जो टास्क होता तो म्हणजे स्क्रिप्टमधले सीन. जास्त सीन जे आहेत माझे ते म्हणजे त्यांच्या वयाच्या 56 वर्षापर्यंत मी जरी काम केलं असलं तरी जास्त सीन जे आहेत ते 30ले आहेत. आणि जे फुटेज आत्ता अवेलेबल आहे ते 95 नंतरचं आहे. त्याच्या आधीचं हार्डली 1-2 क्लिप्स त्यांच्या भाषणातल्या, म्हणजे कुठे निवडणुकीत वगैरे भाषण वगैरे करतात, हार्डली 1-2 क्लिप अवेलेबल आहे. 30तलं एकही काहीच त्यांचं अवेलेबल नाही आहे कुठलंच फुटेज. त्यामुळे टास्क हा होता की जे आत्ता दिसतं आहे, जे डोळ्यांना दिसतं आहे ते त्यांच्या तरुणपणात नेऊन एक सळसळतं रक्त. कारण की ज्या वेळेला फिल्म सुरू होते त्यावेळेला साधारण आम्ही दोघंही 30तले वगैरे असे आहोत. त्यात आमच्या दोघांची पहिली भेट कशी झाली, काय झाली हे खूप जणांना माहीत नसेल. त्यामुळे मगाशी तुम्हाला विचारलंस की नक्की फिल्ममध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे. खूप अशा गोष्टी आहेत की या दोघांचं रिलेशन कसं होतं, ह्यांचं ट्युनिंग कसं होतं. प्रमोद महाजन जेवढे एक मोठे कार्यकर्ते होते तेवढेच ते एक त्याचे मिश्किलही होते. हॅपी गो लकी आपण असंही म्हणू शकतो त्याला. त्यांचं त्या रिलेशनमधलं दोघांचं बॉन्डिंग कसं होतं ते असं 1-2 सीनमधून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो सुरुवातीला जी धाकधूक होती की जमेल की नाही, पण सगळं एकदा अभ्यास पूर्ण झाल्यावरती साधारण असं असतं ना की इयत्ता 10वी फायनल एक्झाम आहे, अ तुकडी, ब तुकडी आणि क तुकडी. तर एक कन्फर्म होतं की आपल्याला अ वर्गात बसून 99% मिळवायचे आहेत. 1% जो आहे तो साकार पूर्ण करणार आहे. त्यामुळे 99% अभ्यास करून आम्ही सगळेजणं सेटवरती गेलो होतो. बाकी सगळं आम्ही साकारवरती सोडलं होतं. साकार तू सांग काय करायचं आहे तसं आम्ही करू. मी भाषण करायला नाही, मी तुमचे आशीर्वाद मागायला आलोय. माझ्या कशावरील आहे तुमची साथ मागायला आलोय, तुमचं समर्थन मागायला आलेलो आहे. हृदयात धरून या विचार करण्यास स्वप्न साकार. हा पुढे होऊन तयार जनतेचे बनून सरदार. रक्षण करा दिन रात्र जी जी, उगवेल कमळ चिखलात जी जी. सरताज हा पुन्हा घ्याना, मानान राज सांभाळा. हिमतीन जगा हमखास द्यास जयकार करू हा जी जी. आपल्याबरोबर आता गोपीनाथ मुंडे यांची व्यक्तिरेखा ज्यांनी साकारली शरद केळकर आहे. शरद फारच वेगळ्या अशा याच्यामध्ये दिसतोस. हा लोकनेता होता आणि सर्वसामान्यांचा नेता होता. तसंच तू सर्वसामान्यांचा ॲक्टर बनून आज आमच्यासमोर आलेला आहे बिल्ला वगैरे लावून. तर नक्की काय या ठिकाणी प्रमोशन करण्याला एक वेगळं महत्त्व आहे. आणि तुला डोक्यात देखील जेव्हा ही भूमिका आली तेव्हा सुरुवातीला तू थोडा घाबरला होतास की नको ही भूमिका नको करायला. तर काय तुझ्या डोक्यात तेव्हा विचार होते आणि आज तुला नक्की लोकांना वाटतं की शरद केळकर ही भूमिका कशी करेल, तसं माझ्या डोक्यात नव्हतं की मी कसं करणार. आणि अक्षरशः मला खूप डाऊट, म्हणजे आय वॉज नॉट 1% कॉन्फिडंट अबाउट. तर मला साकारनी कन्व्हिन्स केलं, एकदा आणि 2-3दा कन्व्हिन्स केलं. मी त्याचा कॉन्फिडन्स बघून माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला की नाही बहुतेक मी करू शकेन. जसं जसं मी पिक्चर शूट सुरू केलं तुमचं फर्स्ट डे, सेकंड डे, हळूहळू तो कॉन्फिडन्स बिल्डअप व्हायला लागला. आणि एक बहुतेक आपण 5व्या-6व्या दिवशी वी वर शुअर की आता स्मूथ चाललं आहे, जसं पाहिजे तसं चाललं आहे. आणि साकार वॉज फक्त कॉन्फिडंट नाही, तो शुअर होता त्याला काय करायचं आहे, त्याला काय काढायचं आहे आमच्यामधनं. आणि मी चक्क सगळं काही विसरून आलो होतो. कारण हे काही फिक्शनाईट कॅरेक्टर नाही आहे, असं पण कोणची भूमिका अशी नाही आहे जी आपण स्वतःहून करू. लोकांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे समोर त्यांना.
तर भूमिका अशी होती की त्याच्यामध्ये तुम्ही ॲड ऑन नाही करू शकत जास्त आपल्याकडे. तर साकारने जे शिकवलं ते सगळं मी प्रयत्न केला आहे. मी बहुतेक 100% नसतील माझ्याकडनं माहीत बी, पण ते 100%मध्ये मी जरी कमी केलं असेल पण ते माझ्या मेकअप आणि गेटअपनी आमचे जे मेकअप दादा त्यांनी त्याला 100% करून दाखवलं आहे. आय एम क्वाईट शुअर की या सगळ्यांना ज्यांनी मुंडे साहेबांना प्रत्यक्ष बघितलं आहे किंवा त्यांच्यावर बोलले किंवा बसले त्यांना नक्की आठवण ही जरूर की मुंडे साहेब परत आले ज्या वर्गात आपण जन्माला, ज्या वर्गाचे दुःख भोगली, ज्या समस्याही मला आज राजकारणामध्ये वाटतात त्यासाठी जगावं असं वाटतं. मी थकणार नाही, रुकणार नाही, पण कुणापुढे आयुष्यात चुकणार नाही. मी जगलो ते मागासलेल्या दुबळ्या ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाणी नाही. त्यांचे एक काही ठराविक मॅनरिझम होते, त्यांची एक वागण्याची ढब होती, शैली होती, ती कशी आत्मसात करण्याचा प्रयत्न केलास तू? त्यासाठी तुला थोडे एफर्ट घ्यावे लागले? ते असं ओंकारने सांगितलं की आपल्याला जे व्हिडिओज होते किंवा रेफरन्स होते ते सगळे त्यांच्या वयातल्या अराउंड 45 किंवा 50च्या नंतरचे होते सगळे. म्हणजे पहिलेचे कसे होते ते सगळं थोडं फार क्रिएट केलं. प्रेझेंटमधनं पास्टमध्ये जाऊन कसे असतील ते, त्यांचं स्ट्रक्चर कसं असेल, ते हावभाव कसे होते ते आपण प्रयत्न केला आहे. पण रिसेंट सगळ्यांनी बघितलं त्यांची स्टाईल कशी चालायची किंवा बघायची किंवा तर तुम्हाला टीजरमध्ये कळलं असेल ते बघायचं. लोकांनी एक कॉम्प्लिमेंट नक्की केला की माझा हात मागे असा आहे, तो वाघाचा असा पंजा आहे, तो वनी म्हटलं आहे. बहुतेक अचीव केलं आहे मी ते बॉडी लँग्वेज आणि त्यांचं. जेवढे लोक आत आहेत तेवढेच लोक बाहेर आहेत. तरी मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. जास्त नाही केलं आहे, कॅरिकॅचर्स नसलं पाहिजे ते, पण हां प्रयत्न केला आहे. सगळ्यांच्या सहयोगाने बघितलं काय करायचं. पण आज तू खास या वेशामध्ये आहे, डोक्यावरती टोपी लावलीस, खांद्यावरती हा हमालाचा बिल्ला आहे, याच्या मागे नक्की काय कारण आहे? कारण आपण आज वेगळ्या लोकांबरोबर प्रमोशन करतो. एरवी आपण फार असं म्हणजे एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे प्रमोशनसाठी भेटतो, पण आजचं निमित्त वेगळं आहे, त्याबद्दल काय सांग? मुंडे साहेब लोकनेता होते, तसेच आज मी या लोकांमध्ये आलो आहे, तर मी मध्ये नाही आलो आहे, मी ह्यांच्यामधनंच एक आहे असं वाटायला पाहिजे लोकांना. ह्यांनाही नाही कोणता एक ॲक्टर आला आणि त्यांच्यामधलं. तर आत्ताच मी एक वडापाव ऑर्डर केला आहे की मला वडापाव खायचा आहे कॅन्टीनमध्ये. तिथेच बसणार होतं पण तुम्ही मला बाहेर आणलं आहे, मी तिथे बसलो असतो 15-20 मिनिटांनी. तर ह्यांच्यामधलाच आहे, कॉमन मॅन आहे. मी पण एक लहान फॅमिलीमधून आलेलो आहे, मिडल क्लास, लोअर मिडल क्लास फॅमिली आहे. तुम्हाला माहिती आहे की माझी सराउंडिंग हीच आहे, माझी लोकं हीच आहे. तुम्ही आज कुठे गाडीमध्ये या किंवा कुठे या, मेंटेलिटी तिथेच आहे अजूनही, वडापावचीच आहे. आणि मी ते चवीनी खातो वडापाव आणि मिसल पाव आणि काही काय देणार माहिती नाही लोक. तर ह्यांच्यामधलाच एकच आहे. माझ्या बंधू आणि भगिनीनो, मी तुमच्या भूमीत जन्मलोय, माझी ही कर्मभूमी आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकार आपलं आलं पाहिजे, यासाठी गोपीनाथ मुंडे शिवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही. डोंगराला टक्कर देण्याची भावना माझ्या मनात आहे, संघर्ष करण्याची. या क्षणी काही इथे हमाल मंडळी आहेत, काही एसटीतले काही कर्मचारी आहेत. इकडे येण्यामागचं खास कारण असं की या सगळ्या लोकांचं मुंडे साहेबांसोबत खास असं नातं होतं, कारण काही गोड आठवणी, काही वेगळ्या आठवणी या त्यांच्यापाशी आहेत. नक्की कशा पद्धतीने तुम्ही मुंडे साहेबांना बरोबर तुमचा काळ गेला आणि एक फार खास आठवणी या स्टेशनशी जोडली गेलेली आहे मुंडे साहेबांशी, ती नक्की काय होती? स्वर्गीय लोकनेते माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब हे आमच्यातून निघून गेले तरी आटले ना. आज जे शरद केळकर साहेब आलेले, आम्हाला असं वाटतं का खरोखरच गोपीनाथ मुंडे साहेबच या ठिकाणी आलेले आहे. आणि त्यांची आठवण म्हणजे एक अशी आहे का गेल्या कित्येक वर्षापूर्वी साहेबांनी या ठिकाणी एक आंदोलन केलं होतं आणि आंदोलन करता करता पोलिसांनी साहेबांना पकडलं आणि त्या पोलीस स्टेशनला आणल्यानंतर साहेबांना तिथे 1-2 तास जेलमध्ये बसावं लागलं. साहेबांनी आमचा हमालाचा डब्बा जेवलेले आहे, म्हणजे एक आठवण म्हणून. आता एवढे मोठे साहेब ते हमालाचा डब्बा खाऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट, साहेबांनी एका कार्यक्रमामध्ये माझा स्वतः अंगावरचा डगला काढून त्यांनी तो स्वतः डगला पण घातलेला आहे. म्हणजे साहेब लोकनेते होते, बहुजन समाजासाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि ऊसतोडी कामगार, त्या ऊसतोडी कामगाराची हातगाडी जी बैलगाडी ना तीसुद्धा साहेबांनी चालवलेली. म्हणजे साहेब हा तळागाळातला नेता होता. आणि साहेब जरी वरती पोचले, अगदी केंद्रात गेलेले, तरी पण ते आमच्याशी निगडीत असायचे. जर स्टेशनला आल्यानंतर
पहिली आमची विचारपूस करायची. म्हणून हा जो संघर्ष यात्रा जो पिक्चर निघतो आहे आपल्या संदीप भाऊ उगे यांच्या अथक प्रयत्नांनी, तर आम्ही अगदी आम्हाला असा आनंद वाटतो का साहेबांची परत आम्हाला बघायला भेटेल आणि आम्हाला फार आनंद वाटतो. सर्व बांधवांना आम्हाला बांधवांना याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. सगळेजण बघणार का हा सिनेमा आवर्जून? सर्व आम्ही सर्वजण आवर्जून सहकुटुंबियातर्फे बघणार. अगदी आम्ही एकटेच नाही, आमची बायको मुलं घेऊन आम्ही हा चित्रपट बघणार. आणि या पिक्चरच्या संदर्भात संदीप केळकर साहेब, दीप्ती मॅडम या साहेबांनी पण महाजन साहेबांची भूमिका केलेली आहे. आमचं अगदी त्यांना सर्व आम्हाला बांधवांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आहे का त्यांनी अशाच प्रकारे चांगले कामं करावं आणि आमच्या लोकनेत्याला पुढे न्यावं ही आमची ST मधले काही कर्मचारी आहेत तिकडे की ज्यांचा देखील मुंडे साहेबांशी फार घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या गावची काही मंडळी अजूनही ST मध्ये काम करतात. त्यांना आपण विचारूया की तुमचं नक्की कशा पद्धतीचा त्यांच्याशी सहवास आला होता आणि आज त्यांच्या आयुष्यावरती सिनेमा बनतोय, काय वाटतं तुम्हाला? आज मुंडे साहेबांच्या जाण्याने ते जरी गेले असले तर आजही आमच्या मनामध्ये मुंडे साहेब हे जिवंतच आहे आणि ते अमरही राहतील आणि आमच्या कायमस्वरूपी स्वप्न याच्यात राहतील. पण त्यांनी गोरगरिबांच्या जनतेच्या कल्याणासाठी जे योगदान दिलं आयुष्यभर, त्या योगदानाच्या माध्यमातून आम्ही गेले 20 वर्षापासून त्यांना ओळखत होतो आणि आमच्या ST महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्याशी जेव्हा संपर्क आला तर त्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता की ST कामगारांच्या बाबतीमध्ये जे काही मला करता येईल तेवढं मी तुमच्यासाठी करेल, पण ST जगली पाहिजे, ST वाचली पाहिजे आणि जनतेला त्याची सेवा मिळाली पाहिजे. या माध्यमातून तुम्ही कामं करा, तुमचा नक्कीच आम्ही चांगला फायदा करून देऊ. गुगे साहेब आपल्यासोबत आहेत. गुगे साहेब, सिनेमा येतो आहे, अनेक अशा सर्वसामान्य लोकांच्या भावना ज्या आहेत या सिनेमाशी जोडल्या गेलेल्या आहेत. तुम्ही जेव्हा बनवायचं ठरवलं होतं तेव्हा या सगळ्यांच्या मनातले जे साहेब आहेत ते कुठेतरी पडद्यावर आणण्याचं आव्हान तुम्हाला पेलायचं होतं. कितपत यशस्वी झालेत असं वाटतं आणि आता सिनेमा लोकांसमोर येतोय, काय वाटतं? तुम्ही जे बोलले ते अगदी बरोबर आहे. सर्वसामान्य म्हणजे साहेबच सर्वसामान्यातून एक ऊसतोड कामगाराचा मुलगा तो देशाचा ग्रामीण विकास मंत्री होतो. हा एक खूप मोठा विलक्षण प्रवास आहे ज्यांनी लोकांनी तो बघितला पाहिजे. माझं त्यांच्याशी खूप जवळचं नातं आलं. अनेकदा सामाजिक क्षेत्रात काम करताना, राजकीय क्षेत्रात काम करताना त्यांचं मार्गदर्शन मिळालं, त्यांना जवळून बघता आलं, त्यांच्या परिवाराला जवळून बघता आलं आणि तो कसे व्यक्ती होते, ते किती मोठे होते, ते मनानेही मोठे होते, नुसते पदानी मोठे होते असं नाही, मनानेही मोठे होते आणि ते नेहमीच सर्वसामान्य माणसामध्ये राहिले. त्यांना कधी असं वाटलं नाही की मी एका महाराष्ट्र प्रदेशाचा उपमुख्यमंत्री आहे, देशाचा ग्रामीण विकास मंत्री. ते नेहमी लोकांशी संपर्कात राहिले आणि लोकांची गर्दी नेहमी त्यांच्याकडे असायची. असा तो एक लोकनेता होता आणि त्यांची ती जीवनयात्रा आम्ही पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकनेता हा लोकांनाही कळावा, महाराष्ट्राच्या लोकांना माहिती आहे, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनाही कळावा की गोपीनाथ मुंडे हा केवढा मोठा माणूस होता. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. याशिवाय इकडे काही मंडळी आहेत. मला पुन्हा एकदा सागर तुझ्याकडे यायचं की फायनली फिल्म आता लवकरच रिलीज होते आणि तुझ्यावरती फार मोठी जबाबदारी आहे कारण का त्यांचं एक चरित्र तू लोकांसमोर घेऊन येतोयस. काय वाटतं, मनात काय भावना आहेत? तुला वाटतं का की लोकांच्या जो मनात नेत्याची एक इमेज असते ती काही अंशी तरी लोकांपर्यंत पोहोचेल असं तुला वाटतं? नक्कीच पोहोचेल. मी एवढंच म्हणेन की 11 डिसेंबर 2015ला साहेब परत येत आहेत. आपल्या सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी आवाहन करतो, साहेबांच्या चाहत्यांना मी आवाहन करतो, जे त्यांना दैवत मानतात त्यांना एक श्रद्धांजली म्हणून ही फिल्म बघितली गेली पाहिजे. 11 डिसेंबर 2015ला साहेब परत येत आहेत संघर्ष यात्रामध्ये. शरद, फायनली मला तुझ्याकडे यायचं आहे की एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रमोशन करताय, अशा पद्धतीने प्रमोशन तुला देखील कधी करायला मिळालं नसेल. फायनली फिल्म आता लवकरच रिलीज होते. काय तुझी अपेक्षा आहे? तुझेही अनेक फॅन्स आहेत लय बारी नंतर झालेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. काय सांगशील त्यांना? काय वेगळेपण आहे या फिल्म? वेगळेपणा की हे सगळे माझे फॅन्स नाही, जे माननीय गोपीनाथजी मुंडेंचे फॅन असतील किंवा त्यांचे फॉलोअर्स असतील किंवा मानणारे असतील, त्यांना रिक्वेस्ट करेन की प्लीज जाऊन संघर्ष यात्रा बघा 11 डिसेंबरला. फक्त माझ्यासाठी नाही, गोपीनाथ मुंडेजींसाठी. धन्यवाद. एवढे मनापासून बोललात सगळेजण आणि या सिनेमासाठी आणि इथून पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जी